या सगळ्यानंतर आता पाकिस्तान घाबरलाय, तर ते देखील आपण पाहूया। भारताशी युद्ध पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परवडणारा नाहीये। आंतरराष्ट्रीय डाटा आणि रिसर्च संस्था मूडी यांना पाकिस्तानला हा इशारा दिलाय। बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथील जंगल बाग या भागामध्ये पाक अधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू झालेला आहे, तर बलुच लिबरेशन आर्मीनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। पीओकेच्या चिनाब भागामध्ये पाकिस्तानचे रणगाडे दाखल झाले। पाकिस्तान आर्मीच्या जीपचा ताफा देखील चिनाब भागामध्ये दाखल झाला आहे। पाकिस्तानच्या कराची आणि सिंधू प्रांतात नेव्हीचा युद्ध अभ्यास, तर कराची बंदरावर रणगाड्यांच्या सहाय्यानं अभ्यास। भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानला धडकी। पाकिस्तानमधील टाडा या भागात पाक आर्मीची परेड। भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो। ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईलनं भारत हल्ला करेल। पाकिस्तानी संसदेमध्ये विशेष अधिवेशनात खासदारांकडून भीती व्यक्त। पाकमध्ये जितका मुस्लिमांचा छळ होतोय तितका भारतात होत नाही। पाकिस्तानमधील मौलवीचा पाकलाचा घरचा आहेर आहे। भारतासोबत युद्ध लढायला कोण जाणार? मौलवीच्या प्रश्नावर मशिदीत उपस्थित असणाऱ्यांना एकानेही हात वर केला नाही। तुर्की अझरबैजान नंतर आता मलेशिया पाकिस्तानसोबत उभा आहे। पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीला मलेशियाचा पाठिंबा। मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांची शहबाज शरीफशी चर्चा, तर भारतानं कोणत्याही प्रकारच्या चौकशीची मागणी नाकारली आहे। पाकिस्तानकडून जमिनीवर मारा करणाऱ्या फतह क्षेपणास्त्राची चाचणी। पाकिस्तानचं हे 120 किलोमीटर पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे। भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांची चाचणी केली जाते। पाकचे आरोग्यमंत्री मुस्तफा कमालची भारताला पोकळ धमकी। आम्ही अण्वस्त्र बाजारामध्ये बारातमध्ये फटाके फोडण्यासाठी ठेवलेले नाहीयेत। पाकमध्ये भारतीय सैन्य आल्यास परत जाणार नाही, मुस्तफाचं हे भ्याड वक्तव्य आहे। एसिड बना रखे हैं, ये शबरात पर पटाखे फोड़ने के लिए बना रखे हैं। इंडियन आर्मियों को अंदर आने दो, शहरों में आने दो, हट जाओ जरा, इनको बोलो कोई नहीं है बॉर्डरों पे और ये अंदर आ जाए, इनको अंदर आने दो। ये 25 करोड़ लोग हैं, ये सारा हमारा निजाम है। इंशाल्लाह ताला जो जाएगा कोई वापस